आईला बायको काय काय काम सांगन तिचा पत्तेच नाही. नसतं लग्न झालं ना ती परवा अगं बाय 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 आता शिक झाडून का वय बाकीची कामं राहिलेली कोण करायचं अरे बाकीची कामं केल्यात बाबा भात भांडी घासल्यात धुणं धुतलंय अजून चपात्या केल्यात मग अजून काय घरची जाळे जाळे कोणी काढायचे माय म्हातारी काढतो ना मग काय आता मला दोनच हाती दोन हात आहे लोकांना काय चार चार हात असतात का? काय मग रुबाब रुबाब म्हणजे कवर रुबाब म्हणजे हा तुम्ही नवरा आहे का कोण आहे माझा लग्नाचा वय का बाहेरच्या लोकांवर रुबाब करीन मी नाही नाही मला वाटतं माय उलट झाले म्हणे दिसतंय. उलट म्हणजे काय उलट काय तू नवरा झाली आणि मी बायको झालोय. आताच्या दुनियात फॅशन आहे ती नाही बरी बरी चालू ते फॅशनला काय रे ते आता आहे ना तू ना राय सगळं झालंय तो ही धुवायची आधा काढून दे तुम्हाला देऊ काढून आधी मग काय मोकर ते काय मोकर त्याच्या वाचून बांधणं करू नको पुन्हा. उपकार केला धुरा वाटत गेला आहे नाही, ना नाही. पसाला कोण आवरायचं बाय म्हातारा येईन का अरे आवरायला? आवडतो ना तू थोडं फार सहकार्य कर नवरा आहे का कोणी हा, हा, मा, हे पाय मोडलेला आहे तुम्हाला नाही बरं झालं तेवढं ते मोडला ती तरी कारण मोठं झालंय. जाऊ दे आता काय करते मला वाटतं बायको लुळी पाहिजे झाली पाहिजे बाय वेळेवर झोपली पाहिजे आहे ना नाही आता कसं झालं माझं लग्न होत नव्हतं हा हा तू भेटली मग तुला घरगडी भेटला ना आणि मला तू सांग धुणं भांडी अजून स्वयंपाक मग आपला मीच करतोय ना. मग कोण येणार आहे करायला नाही कोण येणार आहे आता कशाला आणू कोण या का आणलंय याच्यातच कमी पस्तावा झाला वेळ मला तेव्हा अजून बघतो पुढे. नाही नाही बरं आहे. खरंय खरंय होय, पण जाऊ दे बाकीचं काय करी जरा अरे तू काय कधीतरी दोन शब्द तरी नको त्याच्यात. मला नाही आवडत हे असं. अरे तू का बाई आहे का गडी आहे रे? ए, हा? बाबा, मला मार तुझी काय वाट लावीन मी अशी मला एक सांग तुला प्रेमात घेतली तरी तसंच कसं बी बोललं तरी तसंच म्हणजे नेमकं करते काय तू. काय करते म्हणजे अरे ह्या कारणात तू आहे ना आपल्याला लेकरू बाळ व्हायना ही लाज धर जरा. हा मला लाज नाही शिले टांगली मी महिला नाही बरं केलंय तो तेवढं चांगलं केलंय माझ्यासाठी. चांगलं केलं म्हणजे जरा ना नीट बोला जा नीट ठेवायचं भान टीव्हीत जा खबर सांभाळून बोलत जा जरा आता काय वेगळं बोललोय बा सगळीकडे माझी चव घातली इथून तिथून मला तसं नाक नाही ठेवलं तुम्ही तुझी चव घातली. मग अरे मी गावात कोणाला कधी दोन शब्द सुद्धा बोलत नाही तू एवढं काम करून अरे गाड्यापेक्षा बी माझ्याकडून जास्त काम करून घेती. खरं का मला काही नाही बोलत तुम्ही काय काम करून घेतलं तुमच्याकडून काय तुम्ही काय उपकार नाही केला काम केलं म्हणजे तुमचं काय म्हातारा येईन का काम करायला नाही नाही बरे बरे म्हातारा येईन हे आवरा पटकन जे सांगितलं ना ते ऐकत जा माझं डोकं हल्लं ना मी तुमचं ना एकदम हे करे ना तू सांगत एक काम कर बाबा तुझ्या कोंबडीन रात उजाडी जा माय ना तशीच खुडूक बसू दे देतो झाडून. हा तुझ्या नादी लागायला मला नाही काही. मग कोणाच्या नादी लागायचं वय नाही. कोणाच्या माझ्या नादी नाही लागायचं मग कोणाच्या नादी लागायचं अरे आता कवर डोकं खाती माय हे पसारा या उचलून एवढी सांगत उचली तो तू एक काम कर बाबा दुसरा उद्योग बघ नाही तर तुपली पुढे चक्कर मार बाबा एखाद्या मैत्रीण ये जाऊन हा, करा. पण इथं काय माया नको डोक्याला लई त्रास देऊ. करा, करा. लई बायको का स्वांगे बाबा लई अवघड का मी कसं बोला आणि काही करायला ती बिघडतीच. जाऊ दे आईचं लई मानवदाराची झालंय जाडून पुढे पटांगण जाडून घेतो. झालं का नाही पण आता मी काय करणार आहे आता गावात आरडा वारडा करून तुमचं चव घालणार आहे ए बाई अरे मी तुला काय काय म्हणलोय का तू जरा थोडी ऐकला का बायको आहे कोणी सगळं सांगणार मी कोण आहे तुमची हा? अरे काय कामाचं वाढला हिला जर काय म्हणलो नाही बोललो नाही ना आता ही काय सांगते कोणाला. काय बाई मी याला मुर्दा तुझा मुर्दा बसला ठेकेदार आहे का ना माझा नवरा आहे का एवढं मारलं ते मला काय सांगू हे बघा कसे हात लाल झाले काहीच घरात किराणा सामान काय जाणून देत नाही नुसतं सकाळ उठल्यापासून मार 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 मारतच राहतो बा मला मारलं असं दारू पितो कुठे लोळतो गटरी तिकडं तिकडं काय सांगू तुम्हाला लय बेकार नवरा देवा असं कोणाच्या नशिबात नसावं ठेकेदार असा नवरा दिला मला देवाने काय करू मी पशीच खोडा सांग काहीतरी काय मारी असं कसं काय म्हणजे काय एका हाताने टाळी वाजवते का तेच ना मग. माझ्यापाशी काहीच कोड नाहीये एका हाताने टाळी नाही वाजत तू खोडीची असन म्हणून त्याने मारलंय तुला. म्हणजे तुम्हाला पण पाजली काय त्याने म्हणून तुम्ही त्याचे गुण गाता हा? सांगा बरं अरे खरं मित्र आहे सांगा. मा ते राजू भाऊ ते तसा नाहीये. मग तसं नाही मग काय मी तशी आहे का हा सांगा बरं अहो मी खरंच एवढा दिवस भाऊजी तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगितलं त्याचं काही करा ना खरं सांगा बरं इमानदारीने सांगा तिथून माग नाही सांगितलं पण खरंच त्रास द्यायला लागलाय लय- काय काय नु मी आहे ना बघा तू चांगला जोडीदाराकडे पाहा जाऊ. त्याच्याकडं लय येडण करतो तो, लय मारलं त्याने नाही, सांगा तुम्ही मला त्याला. हे ला- 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 हे बघा हा दिसतंय पूर्ण आज दिवसाला भाता कसा 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 वळून देणे माहितीये का आता हा जा सांगा तुम्ही घरी जाऊन सांगतो त्याला आता हे मा एवढं काम घेतो करून तार बांध येतो जातो मग झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिंका
नीलू भाऊ, काय पसरले होताने तुम्ही? तुम्हाला माहिती का माझ्या नवऱ्याने काय केलं भाऊ? आता काय केलं काय केलं काय तुम्ही वय? हो, अहो ऐका ना, माझ्याकडे तर पाहत हवा तोंडाचे हो. माझ्या नवऱ्याने मला लय मारलं नीलू भाऊ, घरातून हाकलून दिलं मला. कसा चांगला आहे तो चांगलं आहे का? हो. बेवड्याला बेवडा भेटलं म्हणजे वाट लागली आहे ना. कसं नाही जेव्हा भावाचा आहे मायावाला हा का? लय जीवाचा आहे का? किती जीवाचा आहे? एवढा मोठा आहे का डझनभर? अहो मला मारलं नीलू भाऊ त्याने. हे बघा ना कसं मारलं त्याने. सगळे वय उठून तर मारलं. घरात किराणा काय आणून देत नाही. चला बाई याला थालता टुलता येईना बाया. कसा नाही बेकार आहे तो आहे ना बेकार? आता कशी बोलले बेकार आहे? नाही म्हणजे मारणं मला आवडलेलं नाही. अरे झोपीन तर पसर. चालले मी. वहिनी वहिनी आहे मी जिवंत आहे. हा बोला. 100 रुपये पाहिजे होते 100 रुपये काय आला? पैसे पैसे नाही माझ्याकडं. हे म्हणजे मी सांगत होता त्याला म्हणजे काय सांगताना समजून? समजून सांगतो 50 हा देते 50 रुपये. पण मी तुम्हाला सांगू का, मला सगळं समजून सांगितलं पाहिजे माझ्या नवऱ्याला. हा ते कावळ्यावानी ना जरा ठीक आहे नोटावर जरा. 50 रुपये भेटले माझं काम झालं. मी त्याला येऊन समजवतो सगळं समजलं ना भाऊ. मला सगळ्या दुनियावर विश्वास नाही, तुमच्यावर विश्वास येऊ का? समज हा, पडा खाली झोपा आरामशीर, नाही तर जावा. काय बाई किती जणांना सांगितलं, ठेकेदारला सांगितलं, नीलू भाऊला सांगितलं, किती आरडा वरडा घसा कोरडा करू करू सांगते माझा नवरा मला मारतो आणतो. मग कुणीच काय ऐका ना बाई. काय करू मी? मला तर लय टेन्शन झालं बाई. धुताड नसतं गळ्यात पडलं तर बरं झालं. शांतीताई अगं काय बडबड करती? अगं पायल तुला काय सांगू, माझ्या घरी काय राडा केला माझ्या नवऱ्याने. राडा केला? हा ना. अगं पायल एवढा दारू पितो सकाळ ते संध्याकाळपर्यंत फुल दारू पितो. हा अगं पण वाटत तर नाही ते तसे. वरून दिसायला दिसत भोळ पांघरून, पण आतून लय चालून लय कडू आहे कारल्यासारखं. कारलं कडू नाही, साखर टाकली का गोड होत. एवढं मारलं बाई पायल तुला काय सांगू. हे बघ कसे वळ उठवले का बाई. कसा ब्लाऊज पण फाडला, सगळं केलं बाई त्याने. एवढे केस धरू बिंगू 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 मारलं मला त्याने. हा लय मारतो ग पायल. तुम्ही लहान बहिणी सारखी पायल. बरं ऐक, तू नको काळजी करू, मी समजून सांगते. पण चेहऱ्यावरनं मला वाटलं नव्हतं असं निघल तुझा नवरा. तू काय काळजी करू नको, मी सांगते समजून. अगं पायल दिसायला दिसतो तो लय भोळ पांघरून आहे, पण आतून लय चालू आहे चालू. म्हणले ना तू टेन्शन नको घेऊ, मी समजून सांगते. मी बघते काय करायचं ते. आता घरी गेला ना परत मारहाण करीन, परत धुईन मला साबणासारखं धुईन तो मला. नको काळजी करू, जा तू घरी. तू मी चल ना, बघते. मला बे वाटतं त्याच. मी येऊ? बर बर, मी येते, तू पुढं हो, माझं थोडं काम आहे, मी येते बघ ना नंतर. पायल, येते मी नक्की ऐक ना येते. पायल, तुम्हाला देवासारखी उतरली बाई. अगं, नको काळजी चांगली करू, आहे असं खरं. नको म्हणू. आता मी नाही तर कोण मदत करणार तुला, सांग बरं. हा खरंय खरंय, तुम्हाला देवासारखी ग पायल. रडू नको ऐक, आता माझं ऐक, रडू नको ना. रस्त्यावर आहे आपण, रडू नको. बरं ऐक, आता काय कर, घरी जा तू, मी येते समजवायला. हा, जा घरीच जा. हॅलो दानू, काय करते तू? अरे अजून खाल्लं नाही तू काही? खाऊन घे ना मग. अरे ठेव ठेव. आले तेवढ काय? अरे महेश नवऱ्याने लय मारलं रे. हे बघ कशा हात मारलं मला. कमून मारलं? हातात मारलं त्याने. माझी नकल करताय तुम्ही? नाही करीत. मग तुम्हाला लेकरासारखं आहे महेश. दारू पिऊन एवढं मारलं महेश त्याने मला. तुला काय सांगू, घरात किराणा नाही, काहीच नाही, काही कामा करत नाही. मला कामाला पाठवतो महेश, वर खातो महेश तो. तुम्ही बोलतात लागले, पण काही दिसत नाही मला लागलेलं. अरे हे बघ ना, असे गाल लाल झाले ना मारू मारू. असं थोबाड रंगावलं त्यांनी माझं. अरे हा का? तुला माझ्या कशी नाही, तुला आई आहे का नाही घरी? माझी आई आहे, माझी आई आहे. मग मी पण तुझी आई आहे ना, मेले.
ए बाई काय खरं नाही बा, खरंच जमाना नाही राहिला. ए बाई, थोडं थांबून घ्या. मी नाही का, मी काय करू मग सांगा. तू असं कर ना, तू त्याला समजून सांग रे. बाई तू ऐकत असलं तर सांग ना त्याला समजून. चालेल. मी ना समजून सांगतो की बायकोला मालत नका जाऊ. बायको प्रेम करायची दिन ना ते तुम्हाला नाही का मालणार नाही ते. मी त्यांना सांगितलं ना मग ते माझं ऐकतील. अरे तू म्हणतो प्रेम करायची जिन्नाशी बायको, तू गाढा रे गाढा. किती केलं ते गाढा उखंडाचा जात ते. अरे मला का मग चालताय तुम्ही? काय जीवाची दैना झाली बाबा, दशा झाली दशा. काय पडलं ते धुताड माझ्या गळ्यात, काय गाठी होते ते संसार फेरे घातले त्याच्या संग. जाऊन द्या. मी काय ना त्यांना समजून सांगतो. मला नको. तुम्ही अजून थोडं थांबले ना तर माझं अजून काय कमी माहित नाही पडणार. तुम्ही लय मालतात हा. अरे बायको कुठे गेली काय गेली का कोणा पाहिजे रोजच पळत गावात. तिला काय झालं काम झालं? लावलंय. हा झालं का? आता काय इथं गडीच आहे ना, गडीच आहे ना. झालं का म्हणजे काय तेवढं फक्त विचारायचं. मग आहेच ना, मग कमी काय नाही म्हणते का? आली गाव कुळ हा गाव कोळपायलाच गेले होते मी. नाही बरं झालं. त्यासाठीच गेलते मी. गाव कोळपाच सईकडे माग टिंगुरा केलाय पार. नाही मग सगळीकडे करा. मी गावात गेलो होतो काय तेव्हा. लय बोलू नका बर का. तुम्ही इकडे लादा भाऊ. काय राजा भाऊ ये पाय अशी आता काय? भांडणं. कमून त्रास देत तिला? हायला काय बोलता राव तुम्ही तरच आणि मग कुणाला गेला. अहो, त्यांना किती मारलं तुम्ही. ते आम्हाला किती ललू ललू सांगत होते. अरे काय वन पडल्यात हाताला आहे ना. अहो तुमची इतकी गुणी बायको आहे का त्याला मालतात हो तिला तुम्ही? तो प्रेरणा भाई त्यांना देऊ लावायला पाहिजे ना. म्हणजे इतकं मालतात का? काय सांगितलं. साऱ्या गावात बोबाटा गेलाय, मरणाचं मारलंय म्हणे ते राजभाऊनी. अरे इथं मला बायको भेटना आणि तू बायकोला मारू मारू घेतो. हा हे बरोबर नाही. अरे तुला वाटतं का आता समजा तू हलता डुलता चाललाय पण मी करीन का तसं. सगळं माहिती आहे, सगळ्या दुनियाला माहिती आहे. तुमची तोंड करीन का काय ठेवलं तुम्ही पण, करायचं. तर तुम्हाला बरोबर वाटलायचा. मस्त मा जोडीदार आहे, मला अजिबात भरोसा नाही. पण तिने तसं सांगितलंय रडा ती हे वळ खाऊ नये. सगळा दूर केला घरातून बाहेर आणि काय अरे बाबा हो माय काय परिस्थिती माहिती का तुम्हाला? नाही झाडून मी घेतोय, भांडी मी घासतोय, धुणं मीच धुतोय, घरात स्वयंपाक बी मीच करतोय. हे काय करेल? मग आता बघ आता काय केलं पाहिजे. आणि तो खोटं बोलत नाही. विषय असा आहे की जर आपण असं प्रेमाने जर म्हणलं ना, अंगाला हात नाही असं बोट लावलं ना तरी करंट बसल्यावर कार्यक्रम आहे. काय केलं पाहिजे मला सांग बरं. हात लावून देत नाही आमच्या रक्ताबाई. आणि तिथं आम्हाला म्हणते अजून पोरं व्हाय ना. कसं काय होतं तिला? आपण माग काय करीत असन आणि ह्यो ह्या कारण तू अजून फोर्सवर नाही. त्याच्यामुळे आणि कसं होईल? अरे मग कसा जर एकांटी लावला तरी तू हिसकाडी ती. अजून काय केलं पाहिजे. तिथं रडू रडू सांगा ती ते आणतोय आम्हाला दिसत नाही काय. लोचायला लोची ती त्याला मला मारलं त्याचं काय गेलं. पुढे मारलंय. तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही मी. आणि ती म्हणते मारलं. असं हाताने तिने बरं, बरं, बरं. मारलं. यांनी भाऊला बायको भेटायला मिळाली. हे तसाच हिंडू दे गावात. मग आता मला लावायची घेंडा आहे परत. कमी हो त्याची बायको त्याला भेटायला तर. होती का माझी बायको? होते ना कसं काय असं ना. बरं आहे मानावर आता मी सगळंच लग्न करते. तुला दोन्ही भांडी करायची सगळं करी माझ्यासाठी. चौक बघ. बेटा कालू त्याला तो टाकतो. मी कशी दिसायला एकदम झाड. पहिलं का याला म्हणतात माणूस. आता त्याला सुधारणा लई त्याच्यामुळे तो बोलतोय. त्याला माहिती नाही हो झटका काय आहे. हा का मूर्तीला आहे पण कीर्तिमान आहे ना. यांना कवा माहिती. म्हणजे स्वतःची अरे बायको. सांभाळू जाणं या राजानीच. हम्म. कुणाची ताकद नाही तुला सांभाळायची. नाही ना हा अजिबात नाही तर. असं का निलू भाऊ मग माझ्या संग लग्न करता का. पण ते दोन भांडे मी नाही करणार. तुम्ही म्हातारी येईन का मग करायला. तुला माझा. बायकाचे काम बायकांनीच करायचे. एक काम कर निलो भाऊ, तू थोड्यासाठी नको लागण्याच्या भानगडीत पडू. आता काय याच्यात उद्योग करीतो. अरे एक पेताड सुद्धा काय म्हणलं ऐकलं का तू. ऐकलं मी माझ्या मी कानाला. दुन्हे भांडी करणार नाही. ज्याची कामं त्यांनीच करायची ती सांगतोय. ऐक जरा डोकं उघड. राजा भाऊ, त्याला उभा राहता येणं तरी तो सांगत नाही. हा मग ही कोणाला कळायला पाहिजे. म्हणजे हे ना आता तुम्ही बघा तुमचं. हा, मग आम्ही चला. जातो. म्हणजे भाजी पाच घ्यायची तर त्यासाठी आलते का. अरे तुझी बाजू आहे ना गावात कुत्र सुद्धा नाही गेला. हा का म्हणजे आता बायको कुत्रा झाली साहेब कुत्रा झाले का. नाही घेऊ शकत नाही कारण आपलं तोंडच तसं. अशी मारलं पाहिजे. अरे तू आपला बिनाद नको रे. काच करायचं ना तुला आहे ना आता तो गावात
काही न करता एवढा बाबाटा केला केला बरं मी बी आता काय करतो एवढंच बघ. काय करायची हा. ताकद आहे कळण तुमची कळण कळण तुला 1 तासात जर नाही लग्न करून घरी आलो ना तर मला बी राजा नाही म्हणायचं. हा वय हा. ही पटते ना करून देत नसते बायको तुम्हाला हो का? मला पण शांती म्हणते ऐ, बघ तुला तासात जर नाही लग्न करून आलो तर मग म्हणन ती पैन हरण तुझी बी. हा का हा, चल चला चाललो. लागली 10,000ची पहिली बाबा तोंडाच्या तू बायको आण रे नाही तुझे 3 13 9 12 केलं ना शांतीने तर नावची शांती समजू नको ना संगात आहे तुझी गेलं पाहिजे पटकन, विचारलं पाहिजे काय आहे काय नाही ते. राजू अरे भाऊ मी तुझ्याकडे निघालो होतो. हा? हा मी तुमच्याकडे येत होते. असं झालंय होय. बरं झालं इथं गाठ झाली. अरे काय आता माझ्या घरी हाल चालल्यात काय माहिती का ना? हाल चाललेत? लय हाल माही आता माही काय कमी हाल चालल्यात वैर. अहो हाल नक्की तुमचे चाललेत का तुमच्या बायकोचे चाललेत? हा. तिने इथं पार मला काय 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 सांगितलं. काय पार म्हणली वन तुला? दाखवले इथं हाताला म्हणली मारलंय, गालाला मारलंय, म्हणती मला नुसता पिऊन मारतो माझा नवरा. मी म्हणलं बरं का तरी तुम्ही तसे नाहीत, पण म्हणली आतल्या गोष्टी ज्याला त्यालाच माहित असतं, झाकली मूठ 1.25 लाखाची असती, असं काय अरे काय काय मग- काय बोलत होती पार. हे चांगलं झालंय चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे अरे बाबा मी ना हा. अख्खं घरातलं काम मीच करतोय. धुणं भांडी स्वयंपाक ही आंघोळ करते अशीच गावगाडी. आणि काही झालं ना काही झालं की खाऊ की ठेवू. अरे साधं आहे ना आपण असं जरी केलं ना हा अरे ते असं हाती जाडी त्यांना करंट कमी बसतो याव. हा, बरं, तरीच तुम्हाला ह्या पोरं बाळं असल्या- नाही. नाही ना मग आता काय केलं पाहिजे मला सांग बरं. हम्म. आणि हिचं कवर ऐकून घेऊ मी. आणि ही सगळीकडे उलट सांगती सगळं. आणि मग तू मला रडून रडून अरे सांगितलं बाबा एवढं. गावातली अख्खी माणसं आलती माझ्याकडे. काय? काय सांगावं तुला ती लागली मलाच येड्यात काढाय. आणि मग ते मी जर सगळी हकीकत सांगितली का त्यांना हा. तेव्हा त्यांना खरं लागलंय. काय सांगावं अरे तुला देवा. अरे ते पियाता निल्या सुद्धा आलता तिथं. मग त्योच डुलत आला होता तिथं बरं. बाई म्हणजे हिने पार कोणाला सांगितलंय. एक माणूस नाही सोडलं गावात पण मला काय म्हणायचं ऐक ना. हा. एक एक काम करशील का मी मी? सांगन तसं करशील का. बरं चाल. हा? हा हा? हा हा चालतंय. चालेल ना. हा हा. करते मग मदत माझ्यासाठी मी. एवढं कर हा गाडी. हा हा करते. मग चल चांगल्या कामाला काय उशीर करायचा. हा चला हा, चला. चल. मकर नाही गडी कशी नाचते मुलीला काय नाचतोय यान रे तात माप आम्ही सगळं चल. काय ताटण ही कोण आणली घरात कोण यांना दिसत नाही का वळवायला ताटण मला गरज नाही पडली बाबाची आयटम बॉम्ब कोण आहे हो? तुझ्याकडं? लवकर तुला? तुला फटाफट. दिसत नाही का. कोण आहे दिसत नाही का मला मगाशी सांगितलंय ना एवढं सगळं. अगं पाया तुला शोभत का मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना विश्वासच्या लायकीची आहे का नाही तू अरे तिने काय वेगळं केलंय असं. काय वेगळं केलं मग तुम्ही कसं आणलं हिला घरात घातलं मी नव्हती केवढी मोठी लग्नाची बायको तुझे डोळे बिळे गेलेत का. हाय अजून जागेवर अरे लग्न केलंय तुला सांगितलं होतं ना तास नाही जाऊन देणार मी. जाऊन देणार नाही म्हणजे मग आलो ना लग्न करून आता. खरंच केलं काय का खरंच केलं का काय? हे बघ खरंच केलंय खरं. अरे काढून काय उपयोग व्हायचा ही काढलं म्हणजे काय ही जाणार आहे का. तू पायाला दूध. तिथं काय जायचं कारण आहे? लग्न केलंय आता मी नाही जाणार. गोल गोल खाऊ घाला ना आता. तुझ्यामुळं झालं सगळं लाज आहे का? यासाठी तुम्हाला सांगायला आलते मी माझ्या घरातला आणि तुम्ही माझी ही करून आणायला लावली का माझ्या नवऱ्याची कान करून? चांगली ना बायको पण. अरे सांगते का तुला आणलंय कधी करून गाऊशी? अरे त्यांना विश्वास आहे माया हो त्यांचा. काय तू का नाही येणार तुला सांगितलंय ना तुझ्या गावात कुत्र सुद्धा विश्वास ठेवणार नाही. अहो, असं काय केलं तुम्ही अरे लग्नाला होते ही सगळी. जरा सांगा ना ठेकेदार. आम्हीच लावून आणलंय. ए, नीलू भाऊ तू असं करत काय वाटतं? अरे लग्न जाग झालं म्हणजे बात एक नंबर होता. तुझी अशी अरे त्याच्या कुठं काही करते तू वळणार नाही म्हणजे ताटान जा घरी घेऊन तिला कोणा तिकडं कोणाच्या घरी. जा करा तिचा तू एक काम हे कर पिशी भर. कोणाचं घर आहे मग? माझं घर आहे आवाज खाली कर तू एक काम कर पिशी भरण चल निघ. कशाचं तुझं घर मी कसं काय निघन मग आता ही कुठं राहणार. कुठं राहणार माझी हा. मी नाही ठेवणार तुझ्या घरात दोन भांडी मी करतोय स्वयंपाक मी करतोय तू राहते कशासाठी इथं. अहो मला हा? माफ करा ना नव्हती लेकरा बाळाचा प्रश्न होता तर आता केली ना काय अडचण आहे तुला. तू आहे ना हे सगळं असं करते म्हणूनच त्यांनी माझ्याबरोबर लग्न केलंय कळलं का. अगं तू धोका दिला पायाला धोका मी नाही धोका दिला मला सगळं कळलेलं आहे काय झालं आणि काय नाही कळलं का. तुला तू सांगायला आहे ना सगळी कामं त्यांना सांगती राबवून घेती पार धुणं भांडी स्वयंपाक सगळं ते करतात तुझं. बसली का माझ्या घरात
मग म्हणूनच घुसले. तुला सुख आहे ना तसंच हिला बी राहील ना. हा तुमची जर तुम्हाला हा जाऊ दे येव काम कर आणि मी- तिला कुठे आणती. चुकलं माझं, मला माफ करा बाहेर, माफ कर मला. चुकलं आता इथून पुढे ना धुणं भांडे स्वयंपाक झाडू पोचा सगळं काम करीन बाई. तुमचे रोज कपडे धुईन, तुम्हाला आज बारी बारी स्पेशल काव घालीन करू करू. आम्हाला पण नातं भेटत ना मग. नक्की ना पण हा बघा तुमच्यासाठी ये. ठेकेदार बघा बरं का तुम्ही कर मजेशी बरं, दोघं. माझा नवरा आहे, मी कम नाही करायची. करशील का नक्की? करेन हा. आणि मग इथून माग गडगडी होता काय. पण आता भीती वाटली, तुम्ही आणले नाही बाया घरा. राजे भाऊ तुला खात्री आहे का पण नाही आता बघा तो की आणला नाही. हा. मी तुम्हाला वचन देते. हा मग असं असं सांग. हा, वचन देते पण लादा भाऊ मी काय म्हणतो मला तर काय विश्वास बसत नाही 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 काय नाही आता आहे नाही तुम पुढे असं नाही करणार ना नाही नक्की. का, तुम्हाला वचन दिलं नाही. हा हा मग काय नाही. विश्वास आहे बाया. हा मग आम्ही बी तसंच केलं होतं जसं तू वचन दिलं की दिलंय ना मला. म्हणजे हा. वचन मग म्हणजे तसंच तुम्ही आहे काय ना. वचन दिला तिला म्हणलं वचन नाही दिलं. मग वचन आम्ही काय नाही दिलं. केलं हा. प्लॅन केला एक हवाय तुला सुधरवण्यासाठी. हा हा आमचं काही लग्न बिग्न काही झालेलं नाहीये. खरं वाय मग बाय 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 हे ना खोटं खोटं केलं हा बाय खरं हो. पण मग चुकलं माझ्या जिरायसाठी केलं का तुम्ही? तू जिरायसाठी. पण ते आता असं हातपीठ टाकून देत जाशील ना. आता हात टाकून दे. हा मग हे महत्वाचं आहे ठेकेदार नाही तर ना करंटच्या वर झटका. आता मग हा. आता चला घरात आपलं. मग हा. चला चला आपलं. आपण तुमचा पाळणा आला नाही हा, चला आपलं हे घे हे घे